नमस्कार मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी करताना ज्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता आणि चुकीचा पर्याय निवडल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते हे आलेले नव्हते, तर अशा महिलांना आता ई-के.वाय.सी करण्याची ही एक शेवटची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ई-के.वाय.सी ही कशा पद्धतीने करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. ई-के.वाय.सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के.वाय.सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. तर अशा महिलांसाठी ई-के.वाय.सीची ही परत एक संधी देण्यात आलेली आहे. तर ई-के.वाय.सी करण्यासाठी आपल्याला इथे यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक येथे टाकायचा आहे. त्यानंतर येणारा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती वचनपत्र एकदा वाचून घ्या. मी सहमत आहे यावर क्लिक करा. त्यानंतर OTP पाठवा येथे क्लिक करा. त्यानंतर आधार लिंक मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल. तर तो OTP आपल्याला येथे एंटर करायचा आहे. सबमिट करा यावर क्लिक करा. खाली जे 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत. येथे होय नाही असा ऑप्शन आहे तर तेथे नाही यावर क्लिक करायचे आहे. बी. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थांमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत. येथे पण आपल्याला नाहीवरच क्लिक करायचे आहे. हा जो बॉक्स आहे यावर क्लिक करा आणि येथे सबमिट करा यावर क्लिक करायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता तुमची ई-के.वाय.सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा सक्सेस नावाचा मेसेज येऊन जाईल.